टू द 11 करण जोशी आयोजित श्री मसोबा चषक 2025 पहिलं पर्व आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। ANP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। गत सामन्याचा विचार केला तर श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या संघाने 58 धावांचा विक्रम नोंद केला। श्री मसोबा चषक 2025 मध्ये सांघिक सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे आणि तो विक्रम मात्र आता कोणता संघ मोडेल हे येणाऱ्या आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायचं आहे। परंतु चला दोन्ही टीम आपल्याला एक नम्र विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या माध्यमातून, तुम्हाला एका डावासाठी 20 मिनिटांचा अवधी दिलाय। लक्षात घ्या, तुम्हाला एक डाव 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे। टाइम नोट केला जाईल। 3 वाजून 23 मिनिटांचा अवधी झालाय। पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना सचिन आणि आघाडीचे फलंदाज सागर आणि त्यांच्या साथीला नितीन। आज जर पाहिलं तर शाहूवाडी क्रिकेट संघटनेचे संस्थापक अजित पाटील साहेब आणि त्यांच्या बरोबरीने दीपक लाड साहेब हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या निश्चितच ज्या प्रकारे आज शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, श्री अजित पाटील साहेब यांचा मोठा वाटा आहे। कारण एक लीडर कसा असतो, एक दूरदृष्टी कशी असते हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं। कारण खेळाडूंना जर चांगल्या स्पर्धा उपलब्ध झाल्या तर मात्र तुमच्यातील टॅलेंट बाहेर येऊ शकतं। पहिला चेंडू शॉट ऑफ प्लॅनचा बॉल, शॉट ऑफ जॅक। पहिल्या चेंडूवर सागर यांच्या बॅटमधून सीमारेषा पार, धावा मिळतील 4। मसोबा चषक चौकार। 4 धावाने धावांचा श्री गणेश होत असताना टीम भैरवनाथ स्पोर्ट्स धावडे सुरुवात मात्र आक्रमक स्वरूपात करत असताना फलंदाज सागर। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सचिन यांचं स्वागत केलं या चौकाराने। दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी देखील थोडीशी आता धावांसाठी पोषक बनली असेल। वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, खराब दिशा, वाईड बॉलचा इशारा केला जातोय। एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल। एक अतिरिक्त धाव। अवांतर धावेंवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल। दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक असतो, परंतु तुमची दिशा ही खूप महत्वाची असते। लोअर फुलटो चेंडू पंच केलाय, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, 4 धावा चौकार। 9 धावा धावफलकावर। चांगला फटका। पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक मात्र दाखवत असताना सागर अनुते पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय। आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो आणि सागर अनुते हे सांगत असताना या सामन्यामध्ये पुनरागमन करावं लागेल गोलंदाज सचिन। हलक्या हाताने चेंडूला दिशा दिल्या। बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत। सेन्सिबल क्रिकेट, एक समजदारीचं क्रिकेट मी म्हणेन सागर अनुते यांच्या माध्यमातून। एखादा जर उद्योन्मुख खेळाडू हा सामना पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखं आहे। कारण ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतो, तुम्ही एक धाव घ्या, नॉन स्ट्राईकला जा, स्ट्राईक रोटेट करा, हे प्रत्येक संघासाठी महत्त्वाचं क्रिकेट असतं। विकेट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, पंचांचा स्पष्ट नकार। डॉट बॉलची होते सांगता। टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 10। हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात हाताळत असताना गोलंदाज सचिन, सागर अनुते आणि त्यांच्या साथीला आहेत नितीन जाधव। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय। स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पहा अपील अगदी केली आहे आणि पंचा मात्र अपील मध्ये स्वारस्य दाखवत नाहीयेत आणि अगदी शेवटच्या क्षणाला सांगितलं की फलंदाज असेल यष्टीची चुकी केली। नितीन होतील 0 बाद। पहिला धक्का टीम श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे, फलंदाज बाद। आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटका अखेर
मी विनंती करेन अजित पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार वितरित करूया. संस्थापक शाहूवाडी तालुका क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. मी विनंती करेन अशोक पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार वितरित करावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज राहुल. लक्षात घ्या टीम अंबाईवाडी, तुम्ही एक षटक हाताळण्यासाठी 7 मिनिटं घेतलेत, तुम्हाला 20 मिनिटं दिलेत, त्यामुळे वेळेचा निर्बंध असेल लक्षात घ्या. त्यामध्ये कोणतीही मुभा दिली जाणार नाही. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये अगदी 4 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे 13 मिनिटांचा अवधी आहे 3 षटकं पूर्ण करण्यासाठी. आणि दोन्ही पंचांना देखील आम्ही विनंती करेन की टायमाच्या बाबतीमध्ये आम्ही कोणाचंही कारण ऐकून घेणार नाही. त्यामध्ये बीमर हाताळला जातोय आणि पहिलाच चेंडू बीमर नो +1 या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. षटक क्रमांक 2 साठी कर्णधाराने विश्वास दाखवला गोलंदाज राहुल सराबदार. आणि पहिला चेंडू पहा नो हाताळलाय सागर अनुते. आता स्ट्राईक वरती आहेत. फ्रीडचा चेंडू संधी असेल, या संधीचं सोनं करतील का सागर अनुते. फ्रीडचा चेंडू लोअर फुल टॉस हवेत खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय. चेंडू हातातून निसटला परंतु नुकसान होणार नाहीये. फ्रीडचा चेंडू आहे. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत या फ्रीडच्या चेंडूवर. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 राहुल अद्याप एक चेंडू हाताळलाय, चांगल्या टप्प्यावर मारा करावा लागेल. राहुल सराबदार बीमर हाताळला जातोय, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. आता मात्र पंचांकडे नजर असेल. 2 बीमर हाताळलेत म्हणजे आता 2+1. आता गोलंदाजी देखील थांबवली जाईल. खराब गोलंदाजी, अशा प्रकारचे बीमर तुम्ही हाताळू शकत नाही. 3 धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. 17 धावा धावफलकावर. 2 बीमर हाताळले म्हणजे आता राहुल सराबदार यांची गोलंदाजी थांबवली जाईल. आता बदली गोलंदाज कोण येईल, कोणावर विश्वास दाखवतील कर्णधार आणि टीम अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवत आहेत गोलंदाज. या अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर अशा प्रकारच्या तुम्ही चुका कराल तर निश्चितच या सामनाच नाही तर तुम्ही मसोबा चषक 2025 मधून देखील बाहेर जाऊ शकता. बदली गोलंदाज आलेत. अनिल बैकर. फ्रीडचा चेंडू सागर अनुते ऑन स्ट्राईक. फ्रीडचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न डिपला, मिड विकेट आहे, झेल पकडलाय. फ्रीडचा चेंडू आहे, नुकसान होणार नाहीये, चांगला झेल डिपलाय, मिड विकेटला तैनात होते राहुल. अगदी या 2 बीमर हाताळल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र चांगले केले आणि हे चांगलं लक्षण मी म्हणेन टीम अंबाईवाडीसाठी, कारण तुम्हाला खेळ चांगलाच करावा लागतो. सामना अद्याप संपला नाहीये. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीपचा फटका, 6 धावांचा टोला येतोय. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. मसोबा चषक उत्तुंग षटकार. मनोज यांच्या बॅट मधून इथे मात्र 6 धावा आल्यात. 24 धाव फलकावर. 2 बीमर आले, त्यानंतर अगदी झेल पकडला फ्रीडच्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र पहा मनोज यांनी काय फटका सजवलाय. मनोज अनुते थावडे गावासाठी क्रिकेट खेळत असताना ज्या प्रकारे त्यांनी फटका सजवला, अप्रतिम टायमिंग. आणि टायमिंग करणं फलंदाजासाठी खूप महत्त्वाचं असतं. तुमचे हात आणि डोळे मात्र यांचा समन्वय साधता यायला पाहिजे. आक्रमण केलंय गोलंदाज अनिल यांच्यावर. हलक्या हाताने ऑन साईडला वळवलाय, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. सेन्सिबल क्रिकेट दुहेरीचा कॉल दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने 2 धावा मात्र पूर्ण केल्यात मनोज आणि त्यांच्या साथीला आहेत सागर अनुते. अगदी आता नॅशनल पार्कचा चित्याला देखील हा प्रश्न पडला असेल की आपल्यातला एखादा चिता या गावदेवी 40+ सानपाडा मैदानावर धावतोय की काय. काय रनिंग बिटवीन द विकेट पहा. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. अशा प्रकारच्या धावांची तुम्हाला धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावफलक हलता ठेवावा लागेल. टीमची धावसंख्या 26. अद्याप 2 चेंडू शेष आहेत.
आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल या 5व्या चेंडूवर. या एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज मनोज. या सिंगल नेट टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 27 ला 1. षटक क्रमांक दुसरं, 1 टू गो. लोअर फुल टॉस चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय, फेकी दूरवर पाहायला मिळते आणि त्या मात्र फेकी खराब आहे. 2+1 म्हणजे तिथे 2 धावा होत्या, तिथे बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा जोडल्या जातील. षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. टीमची धावसंख्या या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 30. 3 धावा मात्र शेवटच्या चेंडूवर आल्यात. 15च्या सरासरीने टीमची धावसंख्या 30. पुढील सामना शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी विपक्ष श्री काळमा देवी स्पोर्ट्स उदगिरी. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. षटक क्रमांक 3 रोहित बैकर यांच्यावर विश्वास दाखवलाय. रोहित बैकर यांचा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड शफल होऊन खेळायचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत हा योग्य चेंडू आहे आणि तुम्ही जास्तीचे शफल झालेत. अशा प्रकारे तुम्हाला शफल होऊन खेळण्याचा फायदा होणार नाहीये. तर रोहित बैकर यांनी पहिला चेंडू अगदी वेगाने हाताळलाय. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवर अचूक टप्पा. पुढे सरसावून बॅक टू द बॉलर हलक्या हाताने खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. रोशन चांगलं क्षेत्ररक्षण. या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. टीमची धावसंख्या 31 ला 1. मनोज वैयक्तिक 10 आणि सागर 15 धावांवर खेळत असताना सागर अनुते त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. हलक्या हाताने पंच केलाय. फटका फसलाय. जेलची संधी असेल. अंदाज चुकला. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 33. सागर अनुते वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळत असताना मोठे फटके देखील सागर अनुते यांना कसे खेळायचे ते माहीत आहेत आणि त्याबरोबर एकेरीचे रूपांतर दुहेरीमध्ये काय परावर्तित केले जाते. शॉट ऑफ लेनचा चेंडू शॉट ऑन पूल डीपला मिड विकेट आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा कॉल अगदी नाही देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला आणि तेवढी चांगली फेकी राहुल यांच्या माध्यमातून. एक सिंगल मात्र जोडली जाईल. 34 धावा धावफलकावर. मनोज ऑन स्ट्राईक. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. आणि मात्र दोन्ही बंधू काय आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे सागर अनुते मनोज अनुते या बंधूंची जोडी. आणि आज मात्र आयोजन कमिटीमध्ये देखील 2 बंधूंची जोडी आहे. संतोष मगदूम आणि आनंदा मगदूम. शाहवाडी तालुक्यामध्ये बंधूंच्या जोडी मात्र खूप गाजतात आणि त्या स्पर्धेत देखील गाजत असताना हाफ ट्रॅकर चेंडू शॉट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. मोठा कॅच. कॅच ऑफ द मॅच. अनिल यांनी चांगला जेल टिपलाय आणि फलंदाज सागर अनुते वैयक्तिक 18 धावांवर जेल बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय ANP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि ज्या प्रकारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातंय. टीमची धावसंख्या धावफलकावर 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. नवीन फलंदाज दाखल होत असताना प्रकाश पाटील. मनोज अनुते आणि प्रकाश पाटील यांना मात्र आता धावा बनवाव्या लागतील. अंतिम षटक शेष. हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत राहुल मुट्टल. 6 चेंडूवर किती धावा गेल्या जातील. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेट आहे तैनात.
राहुल आणि टिपलाय झेल आणि चुकी होणार नाहीये. राहुल मुट्टल यांच्या गोलंदाजीवर राहुल यांनी टिपलाय झेल आणि परतावं लागेल फलंदाज मनोज अनुते. बॅक टू द डगआउट. गतषटकाचा विचार केला तर धावा ओसंडून आल्या, परंतु शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर देखील गडी बाद झालाय. चला टीम अंबाबाई देवी स्पोर्ट्स अंबाबाई क्रिकेट क्लब अंबाईवाडी, तुमच्याकडे 3 मिनिटं राहिले. तुम्हाला 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. वेळेचं आपल्याला बंधन असेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे, कारण आयोजन कमिटीचा चांगला प्रयत्न करत असताना आणि बॅटर आपले देखील फलंदाज थोडेसे त्वरित पाठवा, कारण शाहूवाडी तालुक्यामध्ये एक आयोजन आपल्यासाठी असतं. एवढं मोठं आयोजन आपल्या सर्व खेळाडूंसाठी आहे आणि स्पर्धा आपली आहे. सहकार्य करा. खोदून काढण्याचा प्रयत्न अनुराज यांचा. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय अर्थातच. 2. राहुल मुट्टल चांगल्या टप्प्यावर हाताळलेत गोलंदाज. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षकाने चुकी केली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. धावा येणं महत्वाचं आहे, मग त्या कशाही येऊ द्यात. फलंदाजी करणारी टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे त्यांचे समर्थक हेच बोलत असतील की धावा येऊ दे. फुललेंचा चेंडू, चांगला फटका, फ्रंट फुटला येऊन पंच केलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. अगदी समोर काय पडद्यावर चेंडूला फेकून दिलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. फटका लाजवाब खेळलाय, कमालीचा फटका. आणि यस इट इज इट्स मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार. अनुराज यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. प्रकाश पाटील यांच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 42. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त होते. निर्धाव चेंडूची होते सांगता. षटकारानंतर पुनरागमन केलं राहुल मुट्टल यांनी. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 1 टू गो. 1 टू गो. शफल होऊन ऑन साइडला चेंडूला वळवलाय. डीपला मिड विकेट आहे. राहुल एक धाव प्राप्त केली जाईल. द्वेचा कॉल दिलाय. अगदी दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धाव बाद. 2 धावेने पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे टीमची धावसंख्या धावफलकावर 44 आणि 45 धावांचं लक्ष्य असेल. अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी 45 रन्स टू विन. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी विपक्ष श्री काळमादेवी स्पोर्ट्स उदगिरी. आपण नाणेफेकीसाठी या. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉसचा बॉक्समध्ये यायचं आहे. वेलकम बोथ ऑफ द कॅप्टन्स. नाणेफेकीसाठी जोडले जातील प्रशांत सर. हॅलो. चला विनंती करेल शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी वर्सेस श्री काळामादेवी स्पोर्ट्स उदगिरी दोन्ही संघांना विनंती करेल आपण लगेच टॉससाठी या. उदगिरी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत आणि मालेवाडी संघ आपले कर्णधार दोन्ही संघांचे कॅप्टन आहेत. थँक्यू व्हेरी मच. चला टॉससाठी मी आमंत्रित करेल मान्यवरांना. चला अशोक पाटील साहेब विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. विनंती करेल मान्यवरांना आपण लगेचच यायचंय. स्वर्गीय विश्वास दादा शांताराम मगदुम
पिंटू दादा आणि जर आपण पाहिलं तर स्वर्गीय अभिषेक बळवंत बोळावे यांच्या स्मरणार्थ या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. टॉस केला जाणार आहे. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टेल आहे. अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच टॉस केला जातोय. या ठिकाणी मालेवाडी संघ कॉल करतायत हेड आणि या ठिकाणी टॉस जिंकला. सर्वप्रथम टॉस जिंकून काय घेणार आहात? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय. आणि जर आपण पाहिलं तर बगाटातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि तुमचा पहिला सामना असणार आहे. तर 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्ही किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 30 धावेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटतंय? हे संपूर्ण आयोजन नियोजन तुम्ही पाहताय 180 ग्राउंड आहे. पिंटू दादा 11 करोनेशी एक नंबरचं आयोजन केलेलं आहे. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि त्यांची मेहनत आपणाला ग्राउंड बघून दिसत आहे. तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हे होते वांजेवाडी संघाचे कर्णधार. यानंतर उदगीर संघाचे कर्णधार आहेत. प्रथमतः बॅटिंग आली आहे. 4 षटकांची मॅच आहे. सर्वप्रथम या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन एकदम मस्त आहे. आणि त्यानंतर बॅटिंग आली आहे. बॅटिंग करत असताना तुम्ही समोरील टीम तुम्हाला 30 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करते. तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? 40 प्लस धावा करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर अशोकजी पाटील साहेबांना देखील 2 शब्द विचारू. थँक्यू व्हेरी मच. पाटील साहेब या संपूर्ण आयोजनाविषयी आणि खेळाडूंना 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करायचे प्लीज. मुलांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. त्यांनी असंच प्रत्येक वर्षी नियोजन करावं. त्यांना आमचं सहकार्य असेल. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी खेळाडू जे खेळत आहेत त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? काय संदेश द्याल? त्यांनी असंच आम्हाला म्हणजे आम्ही ज्यावेळेस नियोजन करेल तर त्यावेळी प्रत्यक्ष भाग घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं. थँक्यू मित्रांनो. हे होते अशोकजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी स्पर्धेला लागल्यात. यानंतर वे टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. पहिला चेंडू अवांतर हाताळला आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. म्हणजे एक गडी बाद. एक टीम अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. या सामन्यामध्ये 45 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात जशी हवी होती तशी झाली नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आकाराम वेगाने चेंडू हाताळला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करतील. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. इथे मात्र आकाराम यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 2 धावा. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. 24 चेंडूंच्या खेळामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे. एकाला धावा करायच्या असतात, एकाला धावा वाचवायच्या असतात आणि दोघांची ही फाईट पाहायला मिळते. गोलंदाज मनोज वेगाने चेंडू हाताळलेला परफेक्ट यॉर्कर. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी बुंद्यात टाकलाय चेंडू आणि चांगला चेंडू. अच्छा आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर मात्र अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतात आणि त्यासाठी सराव खूप गरजेचा असतो आणि तेच मात्र अचूक टप्प्यावर मनोज स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न अपील केली जाते आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरले. चांगले यष्टी रक्षण. यश यांच्या मागे सागर अनुदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का टीम अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. विकेटचं पतन. राहुल काय राहुल आणि दुसरा कोण आहे? आकाराम काय
राहुल सराफदार आणि आकाराम सपकाळ हे दोन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. मनोज अणुते यांच्या माध्यमातून एक चोरटी धाव प्राप्त केली जाईल. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. धावफलक खालता टेबावा लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 3. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीपला मिड विकेट आहे आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिल्या षटकामध्ये मनोज अणुते यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक मागे जातोय. डीप स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगले केलेत पण तो प्रयत्न यशस्वी ठरलेत का हे पाहायचं आहे. तर पंच शहानिशा करत असताना जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त देखील केल्यात. आणि या शेवटच्या चेंडूवर 2 धावा वाचवल्यात का हे पाहायचं आहे. आणि इथे मात्र या 2 धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा आणि निश्चितच इथे मात्र 1 धाव वाचवली जाते. ज्या प्रकारे शेवटच्या चेंडूवर फटका खेळा. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला सुरुवात चांगली अपेक्षित होती ती झाली नाहीये टीम अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. परंतु तुमची सुरुवात कशी झाली हे महत्वाचं नसेल, तुमचा शेवट कसा होतो हे खूप महत्वाचं आहे. चला टीम तावडे जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. टीम भैरवनाथ स्पोर्ट्स तावडे चला फिल्डिंग लावून घ्या. पंचेचाळीस धावांचं लक्ष. पंच या चेंडूवर किती धावा आहेत? 2. येस, शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 40. 18 चेंडूमध्ये 40 करायचे आहेत. टीम अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. चला प्लीज पंचाचा निर्णय आलाय मित्रांनो. चला मॅचला थांबवू नका, मॅचची गती तोडू नका प्लीज. कारण आयोजकांनी आपल्यासाठी हे आयोजन ठेवलेलं आहे, कारण खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. या शेवटच्या चेंडूवर धावा आल्यात 2. पंच 2 आहेत की 3 आहेत? 3 धावा आल्यात. चला चला प्लीज टीम थावडे थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो, स्पीडअप करा, नम्र विनंती केली जाते आपल्याला. 6 धावा धावफलकावर. उत्तम पाटील सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना षटक क्रमांक 2. 6 धावा धावफलकावर. आकाराम सपकाळ ऑन स्ट्राईक. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र घेण्याची संधी होती आणि 1 धाव प्राप्त केली जाते. लेग बाय स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 7. आकाराम सपकाळ आणि राहुल सराफदार या दोन्ही फलंदाजांना मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. पंच केलाय आणि त्यांच्या बॅट मधून स्वीपर कव्हर आहे. सुनील वेगाने चेंडूवर जातील दुहेरीचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. अनिल बैकर, राहुल सपकाळ यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 9.
9 रन्स ऑन बोर्ड. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे त्याना. चेंडूचा अंदाज चुकला. झेलचा प्रयत्न फसला. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. मसोबा चषक अनिल बैकर यांच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज असेल टीम अंबाईवाडी या संघाला, कारण खेळ अद्याप संपला नाहीये. कारण 45 धावांचं लक्ष कठीण नाहीये. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. जमिनीलगत फटका. डीपला स्क्वेअर लेग आहे. चुकी झाली. दुहेरीचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा देखील प्राप्त केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. फेकी खराब क्षेत्ररक्षण. डीपला तैनात क्षेत्ररक्षक होते आणि ते मात्र जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा प्राप्त केल्यात. मित्रांनो, क्रिकेट खूप बदलले. आता तुम्ही जर चेंडू हातामध्ये घेऊन वाट बघाल तर फलंदाज देखील हुशार झालेत आणि इथे मात्र जिथे 2 धावेंचा संधी होती तिथे मात्र 3 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या 15. 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग ऑनला वेगाने चेंडूवर येतील. दुहेरीचा प्रयत्न या चेंडूवर मात्र होत नाहीये. एक सिंगल धाव या 5व्या चेंडूवर आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 1.5 चेंडू अखेर. 17ला 3. 45चा करायचा आहे पाठलाग. टीम अंबाईवाडी 1 टू गो. पुढेसा जाऊन पंच केलाय. फ्रंट फुट पंच. स्वीपर कव्हर आहे. सुनील. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. डीप वरून प्रोटेक्शन पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेता आला नाहीये. षटकाची होते सांगता. 2 षटका अखेर. 18ला 3. टीम अंबाईवाडी आणि 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 27 धावा. 27 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 बॉल्स. टीम अंबाईवाडी. बारा चेंडू 27ची गरज या सामन्यामध्ये अंबाईवाडी या संघाला करायचे आहेत. आणि फलंदाजीचा विचार केला तर आकाराम सपकाळ आणि अनिल बैकर आहेत. या दोघांना मात्र आता धावा कराव्या लागतील. षटक क्रमांक 3 नितीन जाधव. नितीन जाधव आलेत सांघिक तिसरं षटक घेऊन. नितीन जाधव यांचा पहिला चेंडू पंच केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त केली. दुहेरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि तसंच झालंय. दुसरी धाव मात्र धोक्याची ठरले टीम अंबाईवाडीसाठी. आणि खरंच या चेंडूवर मात्र 9 चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून, परंतु फलंदाज धावबाद आहेत. 2 धावा जोडल्या जातील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जरूर आणि फलंदाज धावबाद झालेत. आणि दुसरा मात्र धावेचा प्रयत्न करायला पाहिजे होता का, आता हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. 9 चेंडू आलाय म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. वीस धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला वळवलाय. जमिनीलगत फटका. मिड विकेट आहे. डीपला 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पहा. चांगली फेकी आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी धावबाद झालेत अंबाईवाडी आणि 1च धाव मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 21 धावा. सागर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. रोशन. आकुट टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. नो प्लस. उत्तुंग दमदार धमाकेदार षटकार. 7 धावा जोडल्या जातील. सर हे क्रिकेट आहे. नो प्लस 6 7 धावा आणि नो आलाय म्हणजे नितीन जाधव काय करतायत. आता फ्रेडचा चेंडू असेल. सामना खुला होईल का अंबाईवाडीसाठी या महत्वाच्या षटकामध्ये. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्ही एका षटकात देखील पुनरागमन करू शकता.
सामना कोणताही असू द्या, अंडरआर्म असू द्या, ओव्हरआर्म असू द्या, रबर बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, तुम्ही एक षटक सामन्यामध्ये येऊ शकता आणि एका षटकामध्ये तुम्ही सामन्यातून बाहेर जाऊ शकता. पुढील चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी फलंदाज अनिल बैकर. मतलब दबाव पाहायला मिळतोय ऑफस्टमच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव जोडली जाईल. फ्री हिट अगदी चालू राहील. एक अवांतर धावेने टीमची धावसंख्या 29 धावा. अद्याप 16 धावांची गरज आहे विजयासाठी. नितीन जाधव चांगल्या टप्प्यावर मारा करावा लागेल. फ्री हिटचा चेंडू अगदी या शरीरावर आदळतोय. एकदा मात्र चोटी प्राप्त केली जाते आणि पंच मात्र ज्या प्रकारे पंचांनी भूमिका पार पाडली या सामन्यामध्ये त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल लेग बाय स्वरूपात. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 आणि हा देखील नो चेंडू आहे. म्हणजे पहा नितीन जाधव आपल्या संघाला या स्पर्धेतून घरी घेऊन जाण्याच्या मनसुब्याने आलेत की काय. खराब गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. मोठी स्पर्धा आहे, मोठा सामना आहे. फ्री हिटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे चांगले यष्टीरक्षण होत आहे. झेल पकडला परंतु फ्री हिटचा चेंडू आहे, नुकसान होणार नाहीये. नितीन जाधव यांनी या षटकामध्ये तब्बल 3 नो चेंडू हाताळलेत आणि कुठेतरी या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण तुमची एक चूक तुमच्या संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकते. त्या चुकांवर कुठेतरी रोख लावावा लागेल. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. आता मात्र पंच शहानिशा करतील की चेंडू कुठे टाकलाय. यस, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या या अवांतर धावेने 1 ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. अद्याप 13 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 2 आणि नितीन जाधव यांनी धावा खर्च केल्या तब्बल 13. अशा प्रकारच्या गोलंदाजीने तुम्ही विजयाची अपेक्षा ठेवू शकत नाहीये मित्रांनो. कारण तुमच्या खांद्यावर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. हे ग्रामीण क्रिकेट आहे. हे गावासाठी क्रिकेट खेळलं जातं. गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळणारे फक्त 11 असतात परंतु संपूर्ण गावाचं लक्ष मैदानामध्ये असतं. इथे चेंडू सोडून देण्याच्या मनस्थितीमध्ये होते. चेंडू सरळ लेग स्टंप वरती जाऊन आदळतोय. क्लीन बोल्ड फलंदाज त्रिफळाचीत परतावा लागेल. अनिल बैकर बॅक टू द डगआउट. रोहित बैकर आणि अनिल बैकर बंधूंची जोडी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 32. 9 चेंडूमध्ये आता करायची आहे 13 धावा. मॅच संपली नाहीये. सामना अद्याप जिवंत आहे. पुढे लेनचा चेंडू चांगल्या टप्प्यावर. आता मात्र नितीन जाधव पुनरागमन करून देत असताना आपल्या संघासाठी 8 मध्ये 13 धावांची गरज. या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. हा सामना अद्याप संपला नाहीये कारण 8 मध्ये करायच्या 13 धावा. 8 मध्ये 13 धावांची आवश्यकता. फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये चुकी झाली. एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील प्राप्त करत असताना एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र प्राप्त केल्यात. 7 मध्ये करायच्यात आता 11 धावा. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. 7 चेंडू 11 ची गरज. 1 टू गो. अक्षरशः यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर. हा मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. नितीन जाधव 6 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 11 धावा. नितीन जाधव यांनी मात्र पहिले 3 चेंडूवर धावा खर्च केल्या होत्या 13 आणि त्यानंतर मात्र त्यांनी चांगलं षटक हाताळलं. 3 चेंडूवर पुनरागमन करून दिलं. 6 चेंडू 11 ची गरज. विजयासाठी टीम अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी. अंतिम षटक सागर अणुते दाखल झालेत. घेऊन या मॅच मध्ये महत्वाचं षटक असेल. 6 चेंडू करायचे आहेत
11 धावा. अनिल बैकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. वाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. 6 मध्ये आता करायची आहेत 10 धावा. परिस्थिती कधीही मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. आता इथे मात्र परिस्थितीच्या विरोधात जाऊन कोणता खेळाडू खेळ करेल. तुम्हाला तुमच्या संघासाठी तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे आहेत आणि सर्वोत्तम कोण देईल, फलंदाज की गोलंदाज. सागर रानुते विश्वास दाखवलाय अंतिम षटकासाठी कर्णधाराने. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॉटमला लागतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 36ला 6. 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. ही मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकेल, अंबाईवाडी की थावडे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये निकाल स्पष्ट होईल. मॅच ऑन. रोहित बैकर ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला खेळला जातोय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. सागर रानुते 4 चेंडूमध्ये आता 8 धावा करायच्या. टीम अंबाईवाडी निश्चयाने खेळ करावा लागेल. अडळ निश्चयच तुम्हाला यशाच्या अडळ पदावर नेतो. फलंदाजी करणारी टीमाला धावा बनवायच्या आहेत आणि सागर रानुते यांना धावा रोखायच्या आहेत. 4 चेंडू 8ची गरज. चार चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना ऑन साईडला वळवलाय. चांगला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या संपूर्ण सामन्यामध्ये अंबाईवाडीचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट राहिले. 3 चेंडू आता 6 धावांची आवश्यकता. 3 मध्ये आता 6 धावा करायच्या आहेत. आता जोखीम घ्यावी लागेल. जोखीम घेऊन खेळ करावा लागेल. 3 मध्ये 6ची गरज. फुल टॉस चेंडू हवेत खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूचा अंदाज चुकला आणि चेंडू मात्र आता सीमारेषा बाहेर गेलाय का हे पाहायचंय. पंचांचा इशारा. इट्स 4 रन्स. 4 धावा. चौकार. सामन्याला महत्वाच्या क्षणाला सर चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने. पहा रिप्ले तुमच्या समोर. काय बॉटम एंडचा चांगला वापर केला. फुलटॉस चेंडूवर अगदी ज्या प्रकारे गॅपमध्ये फटका केला. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असेल 2 आणि चेंडूंचा खेळ शेष आहे 2. काल ISPL चा सामना हैदराबाद संघाने या 1 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या नव्हत्या. आता इथे 2 मध्ये 2 करायचे आहेत. एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते आता हे पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावांची गरज. मॅच ऑन. अनिल बैकर ऑन स्ट्राईक. लोअर फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. डीपला प्रोटेक्शन आहे. सुनील बेगाने चेंडूवर गेले. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि चुकी केले सुनील यांनी आणि अनिल बैकर यांच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारी विजयी धाव येते. अभिनंदन टीम. अंबाबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी 45 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारे खेळ केला अनिल बैकर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अभिनंदन. पहिल्या डावामध्ये सागर यांनी 18 धावा केल्या. मनोज यांनी 11 धावा. टीम थावडे 44ला 4 आणि 45 धावांचं लक्ष्य पाठलाग करत असताना अनिल बैकर 12 चेंडूमध्ये 27 धावांची नाबाद खेळी आणि अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी ठरत आहेत. या मॅचचे हिरो अनिल बैकर. वेलकम अनिल. या हार्ड लक बॅड लक टीम बरोना स्पोर्ट्स धावडे. चुका तुम्ही एवढ्या करणार तर स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करू शकत